असली वेळ कोणावर पण येऊ शकते. त्याचं माझं का वैर नाही. ही घटना त्यांनी करायला नको होती, ती केलेली. माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते. माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली, गरज नसताना. त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही. आणि मी सांगतानाच सांगितलं, सकाळी सुद्धा सांगितलं, काल पण सांगितलं, मला अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली, याची चौकशी करा. याच्यात हे इतके लोक येतात, हे आता धरलेले 2, आणखीन दुसरे 2, हे स्वतः धनंजय मुंडे, असे 8-10 जण आहेत त्याच्यात. यांची चौकशी नको व्हायला. आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर, मला माहित नाही, ते नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला. अरे जातवाने रे, धन्यात्वासारखा नाही मी. मी जातवाने, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषणं झाली असती, ते होत असतं, जात असतं. पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू CBI काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाणार आहे. पाटील, त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली, मी त्यांना भेटलो. अनेक लोक येतात, फोटो काढतात, भेटतात. मग हेच केलं आयुष्यभर. तो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचे. हे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकात गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळं तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठी फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी, इथं मये म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकून? आणि ते मये म्हणला का ते लोक?